प्रत्येक माणूस डिस्क्वालिफाईड ठरेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाणे शहरात वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत। आमदार माधवी नाईक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तसेच शिवसमर्थ विद्यालय इथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमालाही बावनकुळे उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी ते थेट नागरिकांशी संवाद साधतील। मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजप आणि सेना यांच्यामधील वादाचीही किनार आहे। रविवारच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी मुद्दाम भाजपच्या आमदार उपमहापौरांना बोलावलं नसल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या संदर्भातल्या तक्रारी भाजप नेत्यांकडून बावनकुळेंना केल्या जाणार आहेत। दरम्यान या संदर्भात बावनकुळे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे दौऱ्यावरती आहेत। आज माधवी नाईक यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान या संदर्भात देखील कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत। पण हे कार्यक्रम जरी असले तरी सुद्धा याला राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे। ठाण्यात आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आहे। दिवसभर आज चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये बैठका घेणार आहेत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। त्याचेच बॅनर संपूर्ण ठाण्यामध्ये झळकताना आपल्याला बघायला मिळतात। आपण सध्या रेस्ट हाऊस परिसरामध्ये आहोत आणि इथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताचे आगमनाचे बॅनर लावलेले आहेत। एकीकडे माधवी नाईक यांचा बॅनर आहे, तर एकीकडे आमदार संजय केळकर यांचा बॅनर आहे। अशा प्रकारे संपूर्ण ठाण्यात आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत। पण या आजच्या त्यांच्या दौऱ्याला सेना आणि भाजपाच्या मानापमान नाट्याची किनार देखील आहे। कारण रविवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपच्या उपमहापौरांसह स्थानिक आमदारांना बोलवलं नव्हतं, नगरसेवकांना बोलवलं नव्हतं आणि त्यामुळेच उपमहापौर कृष्णा पाटील यांनी हे सगळे कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे भाजपचेच आमदार असलेले निरंजन डावखरे यांनी या संदर्भात हक्कभंग दाखल केलेला आहे आणि MMRDAचे आयुक्त असतील किंवा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, ज्यांनी कोणी प्रोटोकॉल चुकवलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे हा हक्कभंग सादर केलेला आहे। त्यामुळेच या संपूर्ण मानापमान नाट्यामध्ये कृष्णा पाटील असतील किंवा संजय केळकर असतील, या सगळ्यांनी निवडणुकीपुरतं भाजपला जवळ केलं जातं आणि निवडणुकीनंतर शिवसेना श्रेयवादाची लढाई करतं असा आरोप केला होता। आणि आज ज्यावेळी बावनकुळे हे ठाण्यामध्ये येणार आहेत त्यावेळी देखील त्यांच्या समोर या सगळ्या बाबी मांडण्यात येणार आहेत। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। आणि यानंतर आपण थेट राज्यसभेमध्ये